शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भगवा सप्ताह व शिवसेना मेळावा सोलापूर शहर मध्य व शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे शिवसेना मेळावा व भगवा सप्ताह शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला आहे। सदर भगवा सप्ताहाचे शुभारंभ सन्माननीय शिवसेना नेते सचिव विनायक राऊत यांच्या शुभ हस्ते होणार असून या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक करणार आहेत। जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्या अध्यक्षतेखाली व शिव आरोग्य सेनेचे जितेंद्र सपकाळ, डॉक्टर किशोर ठाणेकर यांच्या समवेत जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, उपनेते सौ अस्मिता गायकवाड, शरद कोळी, संपर्क प्रमुख उत्तम प्रकाश खंडारे, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे, अमर पाटील, माजी खासदार शिवप्रताप शिवाजीराव कांबळे, लोकसभा समन्वयक दीपक गायकवाड, महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ प्रिया बसवंती, श्रीमती सीमा गायकवाड, सौ आशा टोनपे, सौ पूनम अभंगराव, सौ शशिकला चिवडशेट्टी, उत्तर विधानसभा संपर्क प्रमुख काशीनाथ वासुदकर, मध्य विधानसभा संपर्क प्रमुख शशिकांत आगवणे, उत्तर सोलापूर संपर्क प्रमुख प्रशांत मंडाळकर, सहसचिव युवा सेना कुमारी पूजा खंदारे, युवा सेना जिल्हा अधिकारी बालाजी चौगुले, शिव आरोग्य सेना दीपक सुर्वे उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमास धाराशिव शिवसेनेचे खासदार ओमदादा निंबाळकर यांचा सत्कार आयोजित केला आहे। तसेच सायंकाळी 5:30 वाजता सोलापूर जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्या संपर्क कार्यालयाचे अशोक चौक येथे शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या शुभ हस्ते उद्घाटन होणार आहे। जिल्ह्यातील सर्व शिवसेना व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी केले आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा 27 जुलैला जन्मदिवस वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस म्हणजे शिवसैनिकांची पर्वणीच असते। या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर मध्य आणि शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भगव्या सप्ताहाचे आयोजन केलेले आहे। शिवसेना संपर्क मोहिमेच्या माध्यमातून भगव्या सप्ताहाचे नियोजन झालं आणि 26 पासून 20 जुलै ते 26 जुलै भगवा सप्ताह आयोजित केलेला आहे आणि 27 जुलैला त्यांच्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहरातील सर्व प्रभागामधील विविध मंदिरांमध्ये त्यांच्यासाठी महाआरतीचं आयोजन केलेलं आहे। शिवसैनिकांकडून वेगवेगळे कार्यक्रम आहेत। त्यानिमित्तानं शिवसेनेचे नेते सचिव सन्माननीय श्री विनायक राऊत साहेबांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। ते उद्या येत आहेत सकाळी। या कार्यक्रमाचा शुभारंभ भगव्या सप्ताहाचा शुभारंभ मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन आणि त्याचप्रमाणे शेजारील धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेचे महाआघाडीचे खासदार ओमराजे दादा निंबाळकर यांचा सुद्धा सत्कार शिवसेनेच्या वतीनं या मंचावर आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी या पत्रकार परिषदेतून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, जास्तीत जास्त या कार्यक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मदत करावं आणि हे जे निमंत्रण पत्रिका सुद्धा आपल्याला दिलेल्या या समारंभाला तुम्ही उपस्थित राहावं। यावेळी विविध विषयांवर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी पत्रकारांशी संवाद साधले। या पत्रकार परिषदेस पुरुषोत्तम बर्डे, गणेश वानकर, स्मिता गायकवाड, अमर पाटील, विष्णू कारंपुरी, प्रताप चव्हाण, अजय दासरी आदींची उपस्थिती होती। एवढ्यासाठीच आहे की उद्या संपूर्ण दिवस शिवसेना नेते माजी खासदार शिवसेनेचे सचिव सन्माननीय विनायक राऊत साहेबांचा हा राजकीय दौरा त्या दक्षिण आणि मध्यच्या याच्यासाठी भेटीसाठी येतात पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आणि संपूर्ण आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांना संध्याकाळी ते मार्गदर्शन करणार आहेत हुतात्मा मंदिर। सकाळी त्याचा दौरा सुरू होईल आणि संध्याकाळी 5 वाजता अजय दासरी
महाराष्ट्रीय त्यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि ते आपल्या उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बरगतच असे कार्यक्रम या मध्य आणि उत्तरच्या माध्यमातून आयोजित करण्यात त्या भगव्या सप्ताहाचा शुभारंभ विनायकजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे। त्या कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणी असणार आहे। शिवसेना सदस्य नोंदणी जी 2 वर्षासाठी असते त्याचा शुभारंभ होईल। गेल्या वेळेला 2 वर्षापूर्वी जेव्हा सदस्य नोंदणी झाली होती त्यावेळेला अतिशय चांगला प्रतिसाद या दोन्ही विधानसभा मतदारसंघामधून मिळालेला होता आणि या वेळेला सुद्धा अतिशय चांगला असा प्रतिसाद सदस्य नोंदणीसाठी मिळेल। आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते शिवसैनिक सज्ज झालेले आहेत आणि जे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण चालू आहे, जी 2 वर्षापूर्वीच्या घटना घडल्या त्याला मात देऊन उद्धवजी ठाकरेंचं हात बळकट करण्यासाठी सगळे शिवसैनिक आता लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल की ते सज्ज झालेले आहेत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणूक आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल अशी मला खात्री आहे। या सोलापूर जिल्ह्यामध्ये जे चित्र होतं गेल्या 10 वर्षापूर्वी ते चित्र पुन्हा एकदा या सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळे नागरिक रहिवासी बघतील असं वातावरण तयार झालेलं आहे। सगळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत। आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आणि आता सध्या उपनेते आहेत अस्मिता गायकवाड, त्यांचे दौरे आणि त्यांचेही कामकाज चालू आहे। सातत्याने कार्यक्रमाची रेलचेल या सोलापूरमध्ये पाहायला मिळते। मला विश्वास आहे त्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगला असा प्रतिसाद या सोलापूरमधून आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि उद्धव साहेबांना एक चांगली भेट सोलापूर रहिवासी सोलापूरचे नागरिक मतदार देतील असा मला विश्वास आहे। धन्यवाद।